चेंडूला घाबरता कशाला? या हो, कान काय बंद करता चेंडूराव तुम्ही? या अजून एक लावूया. कसं आहे आता? काय लावायचं? झाडलोया. न बोलता जाणून न देता तू माझं मन जपतोस वेद. भाऊबीजीच्या दिवशी ऋषी दादाची कमतरता भासू नये म्हणून तू चेंडूला आणलंस. माझा सण साजरा करून दिलास. माझ्या सगळं लक्षात येतंय. त्या दिवशी शेतघरात खरं काय घडलं होतं हे वेदला लवकरात लवकर सांगितलं पाहिजे. चला या. आता मी एकटा लावणार. एकटा? वा चेंडूराव, कॉन्फिडन्स वाढलाय तुमचा. घ्या पण जपून. वेद, वेद सॉरी. पण शेतघरात तुझ्याशी जे वागले ते सगळं म्हणजे तुझ्या बाबांच्या सांगण्यावरून होतं. ते मला असं बोलले की जर मी हे असं वेदशी नाही बोलले तर ते ऋषी दादाला मारून टाकतील. ए नली, हा बघ तुझा भाऊ ऋषी माझं गोडाऊन जाळण्यासाठी लग्नाच्या मंडपातून पळून गेला होता हा. पण या बाबारावची नजर घारीपेक्षा तीक्ष्ण आहे. शेवटी सापडलाच की नाही. प्लीज मारू नका ना त्याला. प्लीज प्लीज मी पाया पडते तुमच्या. दादा त्याने काही चूक केलेली नाहीये. प्लीज मारू नका ना त्याला. राक्षस आहात का तुम्ही? त्याची चूक नसताना त्याला का मारलं तेवढं? होताना बर्बाद करण्याचा अक्षम्य अपराध केलाय त्याने.